सर काय सांगाल एकंदरीत संपूर्ण परिस्थिती बघता तुम्ही काय या कुठल्या याच्यापर्यंत आला तुम्ही आता आपल्या तुम्ही त्या मिस्टरांना देखील भेटून आलेला आहे? मला वाटतं की मला आता आम्ही एका याला आदित्य पण भेटले होते मला आता ते पण म्हणाले की मी पुन्हा एकदा आम्ही याच्या मागे लागतो किंवा मला देशपांडे पण भेटले होते आता. पण मला काय म्हणायचं की इथे नक्कीच म्हणजे हस्तक्षेप झालेला दिसतो आपल्याला. सकाळपासून मी इतक्या मीडियाशी बोलतोय आणि आता मला माहिती आहे की मला आमचा राजेंद्र शिरोडेकर माझा मित्र आहे जो मोठा ॲडव्होकेट आहे त्याने मला सकाळीच फोन केला होता आणि त्याने मला सांगितलं मी आता इकडे औरंगाबादला चाललोय केससाठी पण आल्यानंतर तू मला सांग कुठे उभं राहायचं आहे काय करायचं. तर आता मी प्रदीपशी बोलीन कंप्लीट आणि मग आम्ही अप्रोच तर करू सोडणार तर नाहीच. आणि मला असं वाटतं की हा हस्तक्षेप आहे ना तो थांबला पाहिजे या राजकारणी लोकांचा. आणि खूप यामध्ये सगळ्यांना माहिती आहे सगळे लूपहोल सोडलेले आणि एक सकाळी 7:30-8 वाजता ज्यावेळी ॲडिशनल CP आणि DCP पोलीस स्टेशनला येऊन थांबतात हीच एक मोठी गोष्ट आहे की एखादा ॲक्सिडेंट होतो आणि ही लोक का आली तिथे. म्हणजे चांगल्यासाठी आले असेल आपल्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे पण काहीतरी प्रॉब्लेम होता आणि तेव्हाच मला कळलं. कारण का मी त्याचवेळी सकाळच माझ्या सगळ्या पोलीस मित्रांना किंवा माझ्या मीडियाला प्रिंट मीडिया या सगळ्यांना फोन केले होते आणि हॅट्स ऑफ टू मीडिया तुमचं प्रिंट मीडिया कारण तुम्ही ही ट्रायल चालवली त्यामुळे आज ती तिसऱ्या दिवशी पण चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण कोणीच होप सोडूया नको. आणि मला असं वाटतं की आता त्याला पोलीस स्टेशनला आणला होता प्रदीपला बोलवलं होतं त्यामुळे त्याच्याबरोबर काय बोलणं झालं मला माहिती नाही. पण आता त्या मुलाला माझ्यामध्ये तर 302च लावलं पाहिजे फाशी दिली पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं ज्या क्रूरतेनं ज्या एकदम विकृती दिसते त्या मुलाची यामागे या विकृतीमध्ये. आणि बरं ती नंबर प्लेट मागची काढून पुढे सीटवर का ठेवली त्यानंतर ते जे निशाणी होती सगळ्या त्या वाईप ऑफ केल्या होत्या त्या कोणी केल्या कशासाठी केल्या. तुमच्याकडे सगळं CCTV आहे तुमच्याकडे त्याच्यावर बारमध्ये बाहेर पडलेल्याचं CCTV फुटेज आहे तुमच्याबरोबर. तो बारवाला इतर कोणाकडेच बघत नव्हता तो ह्याच्याकडेच बघत होता. ह्याने एकच बिअर प्यायली ह्याने हे एकच केलंय हे एवढंच केलंय तो सांगत होता. ते सगळं बोलवतात धनी कोणतरी मागे उभा असणार त्याला सांगितलं हे सांग म्हणून त्याने सांगितलं. असा एखादा ओनर असेल तो एका माणसाकडे थोडंच लक्ष ठेवणार सगळीकडेच असेल ना. त्यामुळे मला असं वाटतं की या मागे कुठे ना कुठेतरी काहीतरी शिस्त आहे आणि ते शिजलंय आणि आता त्याला पकडलंय आणि आता काही त्याचं आपण काही करू पण नाही शकत. त्याला मेडिकलला नेलं तरी त्याची आता हे नाही होऊ शकत मेडिकल. तर त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करून त्याला बरोबर 60, 65, 70 तासांनी बरोबर तो बाहेर आला. शहापूरला त्याच्या आई आणि मुलगी या सगळ्यांना आणलंय. माझ्या त्या आई मुलगी सगळ्यांना डिटेन करा सगळ्यांची तपासणी करा सगळ्यांना बोलायला लावा तर तुम्हाला काहीतरी मिळेल असं मला वाटतं पोलिसांना. माझा प्रश्न आहे की आतापर्यंत जी तपास झालेली आहे त्या तपासावरती तुम्ही समाधानी आहात की काय मागणी कराल? नाही आता मुलाला पकडलं आता मुलाच्या बरोबर काय करतायत त्यांना आता कोर्ट आणि पहिली प्रथम म्हणजे हा कायदा जो आहे मोटर व्हेकलचा हा कायदा बदलायला पाहिजे. या कायद्यावर आपण बघतोय रोज हिट अँड रन पोलीस सारखे आमचे चांगले 2 पोलीस गेले आता तो कोळी वगैरे तो पण कोळी होता. त्यामुळे मला काय म्हणायचं की 15,000 रुपये देऊन जर कोणाला मारायचं चिरडायचं आहे तर आपण आरामात चिरडू शकतो. आणि मी या केसमध्ये एवढं CCTV फुटेज आहे तुमच्याकडे की या माणसानं तरी सुद्धा गाडी नेली आहे. आपण जनरली छोटासा डॉग आलं काय आलं तरी आपण गाडी थांबवतो पण हा माणूस समोर बघतोय तरी ती गाडी नेली आणि जवळजवळ 2-2.5 किलोमीटर. माझ्या भावांनी आणि माझ्या मुलांनी ती बॉडी बघितली ती बघवत नव्हती आणि तुमच्या इकडे गावकऱ्यांनी पण सगळ्यांनी बघितली. त्यामुळे मला असं वाटतं खूप विचित्र आणि क्रूर लोक आहेत. या क्रूर लोकांना हा जो पैशाचा मास आहे उद्दामपणा जो आलाय ना हल्ली लोकांना हा चिरडून टाकला पाहिजे. सर हस्तक्षेप आहेत आपण स्पष्टपणेच म्हणताय की हस्तक्षेप त्याच्यामध्ये झालेलाच आहे परंतु अनेक घटनांमध्ये CCTV फुटेज काही तासांमध्येच येतात. मात्र 2 दिवस झाले CCTV फुटेज बाहेर यायला. त्याचबरोबर 2 दिवसच बरोबर म्हणजे तरी दारू प्यायला असेल किंवा नसेल हे सगळं म्हणजे यामध्ये पोलीस खातं ऑफकोर्स मॅनेज केलेलं आहे ते सगळ्याच गोष्टी. आणि 2 दिवसानंतर कसं काय तो सापडतो
आणि 2 दिवसात तुम्हाला बाकी सगळं, मी तेच म्हटलं ना, बाकी सगळं तुमच्याकडे दाखवता तुम्ही. इथून तो मर्सिडीज गाडीने निघाला, मग इथे गेला, मग त्याने ती गाडी घेतली, तिथं झोपला त्या मैत्रिणीकडे, हे सगळं तुम्ही सांगताय पोलीस लोक. मग तुम्हाला हे नाही माहिती तो कुठे आहे. त्याच वेळी त्याला पकडलं असतं तर आज ही परिस्थिती नसती. पुण्यातली हिट अँड रनची केस आणि मुंबईत ही हिट अँड रनची केस, या दोन्ही तपासामध्ये कुठेतरी पुण्याच्या केसमध्ये देखील असंच झालं होतं. दिरंगाई सुरुवातीच्या काळात झालं, मीडिया आणि ह्या नंतर सगळे उचलल्यानंतर विषय ते नंतर खूप स्पीडनी त्याच्यावर कारवाई झाली. इथे देखील तसंच आपल्या म्हणण्यानुसार बोलण्यातून दिसतंय. दोन्ही केसमध्ये खूप फरक आहे. तिकडे पोलिसांची भूमिका आणि इथली पोलिसांची भूमिका पुण्यामधली आणि मुंबईमधली वेगळी दिसते डेफिनेटली. आणि मला काय म्हणायचं, चला ते समजू शकतो, एक अल्पवयीन मुलगा हिट अँड रनमध्येच ते उडाले, बरोबर आहे. इथे हिट अँड रनमध्ये गाडी समोर आहे, ती बाई सांगतोय, नवरा सांगतोय थांब थांब, आणि तरी सुद्धा घेऊन जाणं म्हणजे हा मर्डरच आहे. हा मर्डर आहे. हा 302 कलम लावलंच पाहिजे याला, आणि याला पोचवायला पाहिजे. असा जो माणसांमध्ये जो पैशाचा माज आहे ना या पोरांमध्ये, असा का काढला पाहिजे. आणि पहिली गोष्ट, पोलिसांबरोबरचा हस्तक्षेप आहे ना, तो काढून टाकला ना तर 24 तासामध्ये एकही क्राईम नाही होणार मुंबईत, जर पोलिसांनी ठरवलं तर. जर हा हस्तक्षेप राजकारणी लोकांचा काढला तर. सर, शेवटचा प्रश्न, कुटुंबीय गरीब आहेत, त्यांना काही आर्थिक मदत किंवा सरकारकडून काही अपेक्षा आहे आपली मदत मिळावी? बघ, ती तर करूच आपण, त्याबद्दल काय प्रश्नच नाही. पण त्यांनी काय, माणूस थोडंच येणार आहे परत. आणि या मुलीनी या घरासाठी काय काय केलंय, एवढी साधी पोरगी होती नाही, एवढी मेहनत करून. मी विचार करावा, सकाळी 3:30-3ला उठून जायचं, मासे घेऊन यायचे, ते इथे विकायचे आणि त्यावर अख्खं घर चालवत होते. किती वाईट गोष्ट आहे. असे आता ते 2 मुलं आहेत मोठी, पण तेवढी मोठी नाही आहेत. ती साधारण 21-1 वर्षाची असतील, 23-24 वर्षाची. पण खूप वाईट आहे, खूप वाईट आहे, अतिशय दयनीय. आणि काय बोलू, शब्द नाहीत माझ्याकडे. असल्या लोकांना ना आपलं इथे आणलं असताना, तर रात्री भेटला असताना इथे, ते आमच्या कोळी लोक दिसत नाही, शांत प्रेमळ, जे आम्ही दिलदार आहेत सगळे. पण आमचं जर खुन्नस ठेवली ना तर त्याला आहे ना, त्याचं काही राहिलं नसतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.